महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। श्री क्षेत्र माहूर येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा नाही, त्यामुळे त्यांना वर्गातच दिवस कंठावे लागत असून त्याचा त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे। या आश्रमशाळेत 1 ते 9वी पर्यंतचे वर्ग असून 141 विद्यार्थी आणि 162 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत। मात्र येथे विद्यार्थिनीसाठी वसतिगृह असले तरी विद्यार्थ्यांसाठी नाही। तसेच 17 मंजूर पदांपैकी 8 पदे रिक्त आहेत। त्यात प्राथमिक शिक्षक, कामाठी व सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। यामुळे व्यवस्थापनावर ताण पडत आहे। शाळेत क्रीडांगण नसल्याने खेळाडू घडविण्याचा मार्गही अडखडला आहे। विद्यार्थ्यांसाठी भोजन, नाश्ता, दूध, अंडी व केळी पुरवण्याची जबाबदारी खासगी कंत्राटदारांची आहे। मात्र कर्मचारी निवास, किचन शेड व स्वयंपाकी नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत। या संदर्भात वसतिगृह अधीक्षक संजय डोंगरे यांनी माहिती दिली। मात्र मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त भार सांभाळणारे प्राथमिक शिक्षक MM कांबळे यांनी पत्रकारांना माझ्या कार्यालयात येण्याचा अधिकार नाही अशी प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजू दराडे, माहूर, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।